नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला। एक कमेंट होती की करडांसाठी थंडी सर्दी झाल्यावर म्हणजे घरगुती गावठी उपाय काढा बनवायचा। तर सगळ्यात पहिलं तुम्ही गोठा आहे तुमचा स्वच्छ ठेवा, पाण्याने असा भिजला नाही पाहिजे। त्यांनी मेन म्हणजे आता आपले शेळ्याला बघ गार हवा लागते, कशी कुडकी केले त्यांनी मेन हा. गार हवा लागली नाही पाहिजे, गार हवा नाही लागली पाहिजे, पॅक ठेवा। त्याच्यानंतर करड्यांना तुम्ही थोडंसं गरम पाण्यामध्ये म्हणजे थोडंसं पाणी घ्या, उकळवा। हां, त्याच्यामध्ये आलं टाका, थोडीशी असं ठेचून आलं, हळद, ओवा पण टाकू शकतो ना, गूळ, गूळ, ह्या सगळ्याचं थोडीशी असं पेस्ट सारखं झालं ना का मग तुम्ही सगळ्यांना उकळून आहे ना हां, अर्धा बनवा, मग पेस्टच होते ना ती थोडक्याने, ज्यूस। ज्यूस। मग ते जे काय बनल ना ते तुम्ही तुमच्या करडांना चम्मच एकेकाला पाजा, एकेकाला चम्मच पाजा। याच्या म्हणजे हाच तर एक गावठी उपाय। आपण आपल्यासाठी जे करतो तेच करायचं, आपल्या लेकरांसाठी जसं करतो, कारण तो पण एक जीवच आहे ना शेवटी। आणि नाहीतर तुम्ही तुमच्या जवळच्या सरकारी दवाखान्यात जाऊन पण औषध आणू शकता। आता मम्मी सर्दी व काय औषध आहे का तुझ्या का? सर्दी आपण काढाच बनवते, औषध नाही आणत ना, जरा गरगर करायला काढा बनवते। आणि संध्याकाळचा असा थोडा शेक करायचा जाळून, म्हणजे थोडं उष्णता होते ना, आहे ना। एक दुसऱ्या कमेंटमध्ये होतं की थोडंसं शेक करायचा, आम्ही करतो संध्याकाळचा। ह्या कोपऱ्याला आहे बघा, तिथं मम्मी उभी आहे त्या साईडला, मम्मी माझी सगळा हे खालचा कचरा सगळा झाडते आणि जाळून टाकते, जेणेकरून थोडंसं उष्णता होते यांना आणि मग तेच थंडीचं थोडं कमी लागते ना थंडी। तर बघा हाच चांगला उपाय आहे। थोडंसं पाणी घ्या, त्याच्यामध्ये आलं टाका, हळद टाका, ओवा टाका आणि हे उकळून घ्या चांगलं अर्ध होतपर्यंत, आणि मग त्यांना चम्मच एकेकाला पाजा। आता आमच्या करडांना तर नाही आहे सर्दी, कोणालाच नाही झालेली सर्दी। तर ठीक आहे मित्रांनो, ग्रॅब वॉटर कशासाठी असतं? हे आपण दूध कमी जास्त पाजतो त्याच्यासाठी आहे ना, पचन शक्ती वाढते, पचनशक्तीसाठी। तर ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान कमेंट करत जा, असेच काही तुमचे प्रश्न असतील तर विचारत जा। खूप धन्यवाद।